नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता आपले अर्णव दादा आणि आपली ईश्वरी दिदी खरंच खूपच छान आता एका भयानक संकटाने एकत्र आलेले आहेत. आता दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव म्हणजे आपल्या अर्णव दादाला खरंच आता ईश्वरीच्या प्रेमाची जाणीव आणि तिची किंमत कळते जेव्हा ईश्वरी मरणाच्या दारातून परत येते. कारण आता अर्णव किती कासवीत झालेला आहे हे तर आपण मालिकेमध्ये पाहिलंच, परंतु हे बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे आणि आता काही चुकलं असेल त्याबद्दल अगदी माफ करून घेत जा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता आपली ईश्वरी अगदी बरी झालेली आहे. अर्णवने चक्क आपल्या ईश्वरीसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केलेली आहे. कधी अर्णव देवाला मानत नाही, पण आता तो देवाला कायम हेच विचारतो, देवा अरे जी माणसं माझी जास्त जवळची असतात तर त्या माझ्या आवडत्या व्यक्तींना तू माझ्यापासून का हिरावून घेतोस. एकतर माझ्या आईला हिरावून घेतलंस आणि माझी अंजली ताईसुद्धा दूर गेली आणि त्यात म्हणजे आता ज्या ईश्वरीवर मी इतकं मनापासून प्रेम करत होतो ती ईश्वरीसुद्धा. आणि आता देवकृपेने ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र येतात तेव्हा आता सगळ्यांना आनंदही आनंद होतो. आता मात्र ईश्वरी ही घरी आली आहे, ते पण आता ह्या होळीच्या पहिल्या सणाच्या वेळेस. ईश्वरीचं अगदी नवीन म्हणजे जन्म झाल्यासारखा झालेला आहे आणि ही राजशिर्क्यांची जी होळी आहे ना तर ती मात्र अगदी आनंदाने साजरी होणार आहे. अगदी दणक्यात आता राजशिर्क्यांच्या घरामध्ये होळीचा आनंदही आनंद होणार आहे. आजीला तर इतका आनंद झालेला आहे, आजी सगळी तयारी मात्र इतक्या आनंदाने करायला सांगत आहे. आता ईश्वरी घरी येणार आहे म्हणून आजीने छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यात म्हणजे अर्णवने तर अख्खा हॉस्पिटलमध्ये ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी आता इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे, इतकं छान सरप्राईज त्याने आता ईश्वरीला दिलेला आहे. ईश्वरी त्याच्यासाठी किती लाख मोलाची आहे हे मात्र आता त्याला अगदी कळून चुकलेलं आहे. म्हणून तो ईश्वरीसाठी फॉरेनचे डॉक्टरसुद्धा अगदी आणतो आणि तुम्ही तर पाहिलंच, कारण सकाळी जेव्हा ईश्वरीच्या हाताचा नॉब निघलेला आहे तेव्हा तिचं जे काही कनेक्शन आहे पूर्णपणे आता बोटाशी न होता सगळं आता ह्या सिस्टीम आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. अर्णव किती घाबरलेला आहे तेव्हा सिस्टरसुद्धा हसतात गालातल्या गालात आणि म्हणतात की खरंच अहोर अर्णव राजशिर्के तुम्ही तुमच्या मिसेसवर खूप प्रेम करतात. आता सुप्रियाला सुद्धा खूप हसू आलेला आहे. अर्णव लाजतच बाहेर जातो. आता लाजतच बाहेर गेल्यानंतर सुप्रिया आता ईश्वरीला सत्य सांगते. ईश्वरीला म्हणते की खरंच अगं अर्णव तुझ्यावर इतकं प्रेम करतो, अगं तो त्या म्हणजे तू जशी या अवस्थेत आहे ना तर अर्णवला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था झाली होती. रात्रंदिवस तो अगदी तुझ्या उशाशी बसून होता, तू केव्हा शुद्धीवर येते. आणि चक्क अर्णवने गणपती बाप्पाला प्रार्थनासुद्धा केलेली आहे, नवससुद्धा केलेला आहे आणि अगं म्हणजे सगळं काही घडलेले किस्से ती सांगते. आता ईश्वरीला खरंच असं वाटतं की खरंच सरांनी आपल्याला माफ केलेला आहे. आणि आता आपल्या आईला सुद्धा ईश्वरी म्हणते की हो बाळा तू काही काळजी करू नकोस, पण मला एक गोष्ट सांग ईशू, अगं तुझ्यावर हल्ला झाला कसा. त्यावेळेस मात्र आता ईश्वरीला सगळं काही आठवतं. आता ईश्वरी आपल्या सुप्रियाला सगळं काही सांगते. आई अगं या घरात मात्र म्हणजे हल्लाखोर करणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे मामीने हे सगळं करून आणलेलं आहे. कारण आता मामीला कितीही ईश्वरीला दाखवायचं नसलं तरीसुद्धा ज्यावेळेस ईश्वरीच्या डोक्यात मारलं गेलं त्यावेळेस मात्र तिने मामीचा आवाज ऐकलेला आहे. कारण हे सगळं मामीने केलेलं आहे असं ती बेशुद्ध पडत असताना ते शब्द तिच्या कानावर पडत आहे. परंतु मामीला मात्र आता ईश्वरी कसं वठणीवर आणते, कारण आता तिला माहिती आहे की करणारी सगळी मामी आहे. परंतु आता मामीला आपण काही सांगणार नाही, परंतु आता ह्याच मामीला ब्लॅकमेल करणारा आहे राजेश. कारण आता ह्या राकेशने मामीचे प्रत्येक ठिकाणी फोटो काढून घेतलेले आहे. आता प्रत्येक ठिकाणी तो मामीला ब्लॅकमेल करणार आहे. परंतु यामध्ये मात्र आता ईश्वरी मामीला या संकटातून वाचवते आणि आता सुप्रियाची माफी तिला मागायला लावणार आहे. कारण हे जे केलेलं आहे ना अर्णव आणि अर्णवच्या अंजली ताईला पोरकं ह्या मामीने केलेलं आहे. तर अविनाश मामासुद्धा हे सगळं काही आता ईश्वरीला सांगणार आहे. आता ईश्वरीला खूप आनंद होतो, कारण आता
अर्णव सर आपली किती काळजी घेतात, रात्रंदिवस उशाशी बसून मात्र आपली सेवा करत आहे आणि त्याच वेळेस ईश्वरी आपल्या अर्णवकडे अगदी डोळे भरून बघत आहे. त्यानंतर आता ईश्वरीला डिस्चार्ज मिळतो. आता ईश्वरीला इतका आनंद झालेला असतो, कारण अर्णवने व्हॅलेंटाईन डे साजरा करून आज आपल्याला प्रपोज केलेला आहे. तेव्हा ईश्वरी सुद्धा तिच्या प्रेमाचं प्रपोज अर्णवला करते. अर्णवला म्हणते की हे बघा अर्णव सर, आज मी तुम्हाला माझ्या मनातील गोष्ट सांगत आहे की मी तुमच्यावर अगदी पहिल्यापासून प्रेम करत होते, पण ते प्रेम सांगण्याची वेळ मी अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते कधी तुम्हाला समजलंच नाही आणि त्याच वेळेस आपल्यामध्ये हे सगळं काही घडलं. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे, कारण आता तुमच्या वडिलांना आणि माझ्या आईला जे काही फसवलं गेलेलं आहे, तर त्याला एकच व्यक्ती जबाबदार आहे. पण आत्ता मात्र मी तुम्हाला ते आनंदाच्या क्षणी नाही सांगू शकत. अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी, जेव्हा तुला सांगूशी वाटेल तेव्हा तू सांग, पण नक्की असं मनात काही ठेवू नको. कारण हे बघ ईश्वरी, तुम्हाला परत कधी असं सोडून जायचा विचार करायचा नाही आणि एकटीने मला न सांगता कुठेही जायचं नाही. बघितलंच ना तुझी अवस्था काय झाली होती. आता तो आपल्या जीवापलीकडे आता ईश्वरीला जपत असतो. त्यानंतर आता ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला आहे. अर्णव चक्क तिला उचलून घरामध्ये घेऊन येतो, तिची खूप सेवा करतो, आपल्या हाताने तिला अन्न वगैरे सगळं काही भरवतो, तिला जीव घालत असतो, तिची काळजी घेतो, सगळं काही तो करत असतो. ईश्वरीला खूप छान वाटतं. आता इकडे अंजलीला सुद्धा माहिती आहे, म्हणजे जेव्हा आता आकाश फोन करतो, आकाश पहिल्यांदा फोन केलेला असतो, पण त्या राकेशने मात्र आता काही सांगितलेलं नाही. म्हणून आता अंजली ही आता फोन उचलते आणि म्हणते की काय रे, काय झालं. आता त्यावेळेस मात्र आकाश म्हणतो की डी, तुला काहीच माहिती नाही, म्हणजे जिजूनी तुला काहीच सांगितलं नाही. आता लगेच अंजली विचारते की नाही, नक्की काय झालं, मला काहीच माहिती नाही. आता आकाश म्हणतो की जिजूने असं का केलं असेल, कारण त्या दिवशी मात्र फोनवर तू होती आणि जिजू पण होते. त्या दिवशी मी आता ईश्वरीवर झालेला हल्ला हे सगळं काही त्याबद्दल तुला सांगत होतो, परंतु तू ऐकून घ्यायला तयार नाही. आता जिजू तुझ्याशी बोलत होते. तर आता अंजली म्हणते की नाही, अरे मी जेव्हा समोर होते तेव्हा असा कोणताही फोन नाही आला आणि राजेश ते बोलले म्हणून. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता अंजलीला धक्काच बसतो. अंजली म्हणते की बरं ते सर्व ठीक आहे, कामाच्या गडबडीत ते सगळं काही विसरून गेले असतील, पण मला सांग काय झालं. आता सगळं काही हे म्हणजे ईश्वरीला हल्ला झाला, ईश्वरी हॉस्पिटलला आहे, हे सगळं काही मात्र जेव्हा आता अंजलीला माहिती होते, तर अंजली धावतच कशाचाही न विचार करता इकडे येते. त्यानंतर आता ईश्वरी घरी आलेली आहे. तिची आता अर्णव खूप काळजी घेत आहे, तिला काय हवं काय नको अगदी प्रत्येक तोच बघत आहे. आता सगळ्यांना आनंदी आनंद झालेला आहे. आता आजी मात्र ईश्वरीचं छान असं औक्षण मामीलाच करायला सांगते. मामीला खूप राग येत आहे, पण तरीसुद्धा ईश्वरीचं औक्षण तिला आता करावंच लागतं. आता मात्र सगळीकडे आनंद झालेला आहे. अंजली धावतच येते आणि ईश्वरीला घट्ट अशी मिठी मारते. आता अंजली घरात परत आली आहे हे बघून आता सगळ्यांना आनंद होतो. आता राकेशला काही घरी आल्यानंतर कळत नाही. तो म्हणतो की आता अंजली कुठे गेली. आता तो अंजलीला शोधत असतो. अंजली तर डायरेक्ट इकडे निघून आलेली आहे. आता मात्र राकेशचे 12 वाजतात, कारण इकडे तो त्या रियाला सोडून आलेला आहे. रियाला मात्र त्याचा फारच राग आलेला आहे. रिया आता त्याच्याबद्दल सगळी काही माहिती काढण्याचं ठरवते आणि आता इकडे मात्र अंजली धावतच घरी आली. सगळे आनंद झालेला आहे. अर्णवला सुद्धा ती माफ करते आणि ईश्वरीला आणि अर्णवला घट्ट अशी मिठी मारते. त्यानंतर मात्र आता राकेश धावतच इकडे येतो. आता मात्र तो अंजली इकडे आली आहे बघून त्याला तर धक्काच बसतो. त्यानंतर आता होळीच्या दिवशी छान असे सगळेजण तयार होतात. आता आजी म्हणते की हे बघ अगं ईश्वरी, आज या होळीच्या मुहूर्तावर तुझा नवीन जन्म होऊन तू परत या घरात आली. मानाची लक्ष्मी आहे तू या घरची, त्यामुळे आजची होळीची पूजा अर्णव आणि आता ईश्वरी करतील. आणि आता मात्र अर्णव चक्क ईश्वरीला सर्व काही अगदी आपल्या हाताने तयार करतो. तिला काय हवं काय नको सगळं काही तो कानातील वगैरे सगळं तो आपल्या हाताने साडी वगैरे नेसत असतो. आता ईश्वरी छान फक्त रोमॅन्टिक होत आपल्या अर्णवकडे पाहत असते. आता दोघंही छान तयार होतात. आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र मात्र होळीची छान अशी पूजा करतात. वल्लरीचा खूप जळफळाट होत आहे, पण तरीसुद्धा आता ह्या ईश्वरीने राजशिर्क्यांच्या होळीचा अगदी मानाने हक्क घेतलेला आहे. अंजलीसुद्धा खूप छान तयार होऊन आता परत इकडे आलेली आहे आणि हा राकेशसुद्धा, कारण अंजली राकेशशी बोलायलाच तयार नसते, पण तरीसुद्धा घरच्यांच्या समोर ती नाटक करत राकेशशी बोलत असते.
आता राकेश पूर्णपणे येथे गुंतलेला आहे. आता ती रिया त्याला फोन करून मात्र कंटाळलेली असते. जेव्हा ती आता घरी जाते, आता जेथे हा राकेश आणि अंजली राहत असतात, तेव्हा आता रिया मात्र तेथे विचारपूस करते की येथे कुलूप का दिसत आहे. आता वॉचमन काका रियाला मात्र आता हा इकडे राजशिर्क्यांच्या घराचा पत्ता देतात आणि जेव्हा आता रिया अगदी राजशिर्क्यांच्या घरामध्ये पोहोचते, तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो की नक्की ही आहे तरी कोण. आता तेथे वॉचमन काकाने तिला सांगितलेलं असतं की आता हे जोडपं आहे, कारण आता राकेशने तिला आता अंजली त्याची बहीण असल्याचं सांगितलेलं असतं. परंतु आता जेव्हा आता रिया चौकशी करते, तर वॉचमन काकांनी असं सांगितलेलं आहे की ती राकेशची बहीण नाही, तर ती राकेशची बायको आहे. आणि हे जोडपं आता त्यांच्या घरी राहायला गेलेलं आहे, कारण ते घर सोडून आले होते. आणि राजशिर्क्यांच्या घरात आता अंजली ताई आहे ना, त्या अर्णव राजशिर्क्यांच्या बहीण आहे आणि राकेशची बायको. आता सर्वेश वगैरे इथे कोणी नाही असं आता सगळं काही प्रकार रियाला माहिती होतं, तर रियाला खूपच राग येतो. रिया मात्र आता ह्या राकेशवर खूप भडकलेली आहे आणि ह्या होळीच्या सणावर मात्र अंजलीच्या समोर राकेशच्या अगदी या खऱ्या रूपाचा पर्दाफाश होतो. आणि शेवटी अंजलीला आता होळीच्याच या दिवशी ह्या राकेशचं सत्य तिच्यासमोर येऊन आता रियाने येऊन खूप मोठा धमाका केलेला आहे. म्हणजे अंजलीला आता सगळं सत्य सांगितलेलं आहे सगळ्यांच्या समोर. आणि शेवटी आता होळीच्या सणावर मात्र अंजलीचे डोळे उघडलेले आहे आणि अर्णवच्या बाबतीत आपण खूप मोठा गैरसमज करून घेतला आणि आपण आपल्या ह्या नालायक नवऱ्यावर विश्वास ठेवला, याचा खूप पश्चाताप अंजलीला होत असतो. तेव्हा आता मित्रांनो, अंजली आता ह्या राकेशशी असणारे संबंध तर तोडते. आता रियाकडूनही राकेश हुकलेला असतो. आता मात्र जे काही होत आहे तर ते केवळ आता सगळं काही छान होत आहे. अंजलीला आता राकेशचं खरं रूपसुद्धा कळालेलं आहे आणि रियासुद्धा आता त्याला कायमची सोडून गेलेली आहे. आता मात्र राकेशचं काही खरं नाही. शेवटी आता याला या घरातून निघून जावं लागतं. शेवटी आता राकेशवर वाईट दिवस येतात. एक भिकारीची अवस्था त्या राकेशची होते आणि ईश्वरी आणि अर्णव आता अंजलीसोबत सुखाने परत एकत्र येतात. तेव्हा आता मित्रांनो, असंच मात्र वल्लरीचा सुद्धा मामी म्हणजे या मामीने केलेला पापाचा ईश्वरी आता कसा आपल्या चतुराई बुद्धीने अगदी बदला घेते आणि अर्णवला म्हणजे त्याच्या वडिलांचा जो काही राग आहे, तर ह्या रागातून मात्र आता खरंच कसं ती बाहेर काढते आणि आपल्या खरंच अर्णव आणि ईश्वरीचं नातं खूप असं टिकून या प्रेमाची सुरुवात कशी होते, आता हे बघायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.